नागपूर महानगरपालिकेच्या मनपा शाळांमधील अनागोंदी कारभाराची पोलखोल करणारी एक अत्यंत संतापजनक आणि डोळ्यात अंजन घालणारी घटना समोर आली आहे। एकात्मतानगर येथील मनपा शाळेत इयत्ता 1ली ते 11वी पर्यंत तब्बल 11 वर्ग भरतात। मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चक्क फक्त 3 शिक्षक कार्यरत आहेत। त्यातही एका शिक्षकावर प्रशासकीय कामाचा ताण असल्याने प्रत्यक्षात केवळ 2च शिक्षक संपूर्ण शाळा सांभाळत आहेत। गणित आणि इंग्रजी वगळता विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच अभ्यास करावा लागत आहे किंवा पालकांची मदत घ्यावी लागत आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1 महिना उलटला तरी प्रशासनाला या विद्यार्थ्यांचे भविष्य दिसत नाही का, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत संताप व्यक्त करताना काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटील म्हणाले, मनपा शाळांमध्ये जाणीवपूर्वक शिक्षक न दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षकांच्या अभावी पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत महानगरपालिका या शाळा बंद करून त्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही मनपाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे। महानगरपालिकेची एकात्मतानगर येथील शाळा आहे, तिथे नर्सरी, KG1, KG2 पहिल्या वर्गापासून 8व्या वर्गापर्यंत असे एकंदर 11 वर्ग आहेत आणि 11 वर्गामध्ये फक्त 3 शिक्षक आहेत। आणि महानगरपालिका प्रशासनासोबत आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला। ॲडव्होकेट शैलेश डोरले तिथले नगरसेवक आहेत, त्यांनीसुद्धा पाठपुरावा केला। मी स्वतः फोन करून सांगितलं, मात्र आता शाळा सुरू होऊन 1 महिना झाल्यानंतरही तिथे शिक्षकाची उपलब्धता नाही आहे आणि 2 शिक्षक 11 वर्गातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवत असतील, त्यांचं भवितव्य काय निश्चित होईल या व्यवस्थेमध्ये। आणि हे महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की शालेय शिक्षण मोफत देण्याची, आणि ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीपासून दूर जातात आहे। त्यामुळे त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी यांच्या भवितव्यासोबत आपण ज्या पद्धतीचा व्यवहार करून राहिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। आम्हाला शिक्षणाचा अधिकार आमचा आहे, संविधानिक अधिकार आहे आणि आम्ही तो अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इथं आलो आहे। अनेक ठिकाणी मागील काही वर्षापासून पाहिलं तर महानगरपालिकेच्या अनेक शाळा बंद झाली आहेत, तिथे शिक्षक अभावी ते अनेक शाळा यासाठी बंद होतात आहे कारण महानगरपालिकेचे शिक्षक अपॉइंट करायचे नाही आणि शिक्षकाअभावी पालकांनी मग विद्यार्थ्यांना त्या शाळेतून नाव काढून टाकायचं आणि मग पटसंख्या नाही ह्या कारणामुळे ती शाळा बंद करायची आणि त्यानंतर ती शाळा खाजगी संस्थेला द्यायची, मग ॲटोमॅटिक ती संपूर्ण पटसंख्या येऊन जाते। शैक्षणिक सुविधा ज्या पद्धतीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्या शैक्षणिक सुविधा महानगरपालिका उपलब्ध करून देत नाही, फक्त भौतिक विकासाच्या गोष्टी करतात, मानवी विकासाच्या ह्या गोष्टी करत नाही आणि ह्या गोरगरीब शोषित पीडित विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत हा धोका आहे, खेळ आहे। तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांद्वारे व्यथा मांडताना सांगण्यात आले की शाळेत 11 वर्गांसाठी फक्त 3 शिक्षक आहेत। केवळ गणित आणि इंग्रजीसाठी शिक्षक आहेत, मात्र इतर विषयांसाठी शिक्षकच नाहीत। यामुळे सर्व अभ्यास स्वयंप्रेरणेने किंवा पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना करावा लागतोय। उपलब्ध शिक्षक सर्व वर्ग सांभाळत असल्याने विद्यार्थ्यांना शंकांचे निरसन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही। कसं आहे, नियमानुसार 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक हवा आहे। त्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक हवा आहे। इथे 167 विद्यार्थी आहेत, एकूण 11 हे आहेत वर्ग आहेत आणि एकूण एवढे वर्ग असतात फक्त 3 विद्यार्थी 3 शिक्षकापैकी 1 शिक्षक BLO तीन शिक्षकापैकी 1 BLO SIRचं कामाला लागलेली आहे। फक्त 2 शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे। मी गेल्या कॉन्स्टंटली आम्ही निवडून आल्यानंतर सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तक्रार केली की इथे शिक्षकाची संख्या कमतरता आहे, म्हणून शिक्षकाची संख्या वाढवण्यात यावी। एवढंच नाही तर मी 13 तारखेला सुद्धा मुख्याध्यापकाकडनं तक्रार आली, त्यानुसार मी 15 तारखेला निवेदन दिलं आयुक्तांना आणि एज्युकेशन ऑफिसरला, तरी यांनी आज पावे तर शिक्षकाची संख्या वाढवली नाही। म्हणून शिक्षकाची संख्या वाढवणं न वाढवणं म्हणजे विद्यार्थ्याच्या भविष्याची खेळणे आहे। एवढंच नाही, संविधानानुसार
शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे, विद्यार्थ्यांचा अधिकार आहे, तो आज हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आमची विनंती आहे आयुक्तांना की तिथे शिक्षणाची संख्या वाढवण्यात यावी. असं जर धोरण असेल तर इथे बघा, आज माझ्याकडे एक पत्र आहे. या पत्रामध्ये नमूद आहे की विद्यार्थ्यांना वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत आहे. एकीकडे वारकरी दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकीकडे शिक्षण न देण्याचा प्रयत्न करत आहे. हे कायद्याच्या विरुद्ध आहे. म्हणून आम्ही आज इथे विद्यार्थ्यांना आयुक्ताकडे तक्रार घेऊन आलेलो आहे. आम्हाला शिक्षक पाहिजे. आम्हाला 3 शिक्षक आहे. आणखी आमचे अर्धे सब्जेक्ट होऊच नाही पाहत. कोणकोणत्या विषयांसाठी शिक्षक आहेत? इंग्लिश, मॅथ आहे. इतर विषयांसाठी? ग्रामरसाठी नाही आहे, सायन्स वगैरेसाठी नाही आहे. मराठीसाठी आहे, जे भाषा आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अशा विषयांसाठी शिक्षक आहेत? नाही आहे. मग तुम्ही तक्रार केली आणि शाळेत काही, मग किती वेळ तुम्ही शाळेत बसता? आम्ही 7 वाजताची राहते, आणखी 12:30 वाजता शाळा सुटते. तर इतर विषयांचं म्हणजे मग किती वेळ शिक्षक शाळेत राहतात? म्हणजे तुम्हाला किती वेळ वर्गात बसावं लागते आणि किती शिक्षक आहेत आणि किती विषय शिकवतात? विषय आम्हाला इंग्लिश आणखी मॅथ शिकवतात. बाकी विषय कोणी शिकवत नाही. नाही. त्यांचा अभ्यास पूर्ण कसा करायचा? परीक्षा आहे काही, मग येत्या महिन्यात पहिली परीक्षा होईल, मग त्याच्यासाठी आम्हाला शिक्षक पाहिजे. म्हणजे मग ते त्या विषयांचा अभ्यास कोण करून घेते? त्या विषयाचे अभ्यास टीचर लोक कसं? ते शिकवतात. एका वर्गामध्ये जाऊन एक जण एका वर्गामध्ये जाऊन शिकवतात 1.5 तास. आणखी मग अर्धा अभ्यास होऊच नाही पाहत आमचा. शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून मुलांना वंचित ठेवणाऱ्या या व्यवस्थेविरोधात अखेर विद्यार्थी, पालक आणि काँग्रेस नेत्यांना मनपा आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडत घेराव घालावा लागला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका, तत्काळ शिक्षक द्या, हीच आज प्रत्येक पालकाची आणि आंदोलकांची आर्त हाक आहे. चिमुरड्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या शिक्षण विरोधी धोरणावर प्रशासन आता काय पावले उचलणार आणि विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.